यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। दिग्रस नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार। दिग्रस शहर अस्वच्छतेच्या मार्गावर। दिग्रस शहरात सुविधा पुरवण्याऐवजी ठेकेदाराची बिल काढण्यास कर्मचारी व्यस्त। राष्ट्रपिता महात्मा गांधी एक कदम स्वच्छते की ओर, फक्त नावालाच। दिग्रस शहरात चोहीकडे दुर्गंधी पसरली असून कचऱ्यांचे ढिगारे जागजागी लागले आहे। नगर परिषद कर्मचारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे। महाराष्ट्र शासनाने गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ शहर सुंदर शहर हा मंत्र संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवत करोडो रुपये खर्च करण्याची जबाबदारी घेतली आहे। सदर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वच्छ शहर सुंदर शहर यांच्या नावावर बाहेर गावाहून आलेल्या कंत्राटदाराला कंत्राट वल्ला कचरा व सुका कचरा जागोजागी गाड्या उभ्या राहत असून फक्त नावाला घंटागाडी कंत्राट देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत आहे। स्वच्छता अभियानासाठी करोडो रुपयांची निधी येत असून हा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्नही निर्माण होत आहे। सद्यस्थितीत नगर परिषदेवर प्रशासक असल्यामुळे नागरिकांचे लक्ष फोल ठरत आहे। कर्मचाऱ्यांनी हम करो सो कायदा अवलंबला आहे। आताच काही दिवसाआधी नगर परिषदचे माजी नगरसेवक सय्यद अक्रम यांनी पाण्यासंदर्भात घागर मोर्चा काढून नगर परिषदेचे लक्ष केंद्रित केले होते। करोडो रुपयांची पाणी योजना नगर परिषद किती वर्ष झाले तरी सुद्धा पाण्याची टंचाई 100% भासत आहे। सदर असे दिसून येते की कर्मचारी कमिशनसाठी थातुरमातुर दाखवावीत असे कामे करीत आहे। बांधकाम सुद्धा अशाच पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत असून निकृष्ट दर्जाच्या कामाला बांधकाम अभियंता बोगस कामाला मान्यता देतात कसे असे नागरिकांकडून बोलले जात आहे। MH29 मीडिया साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस।